भीमाच्या विद्वतेची धार रमाई होती, सुविचारामधली ती सार रमाई होती. आजच्या जगाला ठावा आहे मनोज राजा की भीमाच्या स्वप्नाची शिल्पकार ती रमाई होती. म्हणून बऱ्याचशा महिला म्हाताऱ्याला म्हणायच्या, अगं का ग रमू, तुझा नवरा एवढा बॅलिस्टर आहे आणि तुझ्या गळ्यामध्ये साधं मंगळसूत्र सुद्धा नाही. हे बघ आमच्या गळ्यावर किती मोठमोठे दागिने आहेत. आणि साहजिक आहे बांधवांना, चपराशी बायको सुद्धा असल्या तिच्या गळ्यामध्ये हाराचे हार असतात. आमच्या गायकीनबाईच्या बघा किती गळ्यामध्ये हार आहेत. पण बॅलिस्टरची पत्नी असून सुद्धा माता रमाईच्या गळ्यामध्ये फुटका मणी नव्हता. तेव्हा माता रमाई त्यांना काय म्हणायच्या, अगं तुम्ही खुशाल लागलेल्या, माझे धनी जेव्हा परदेशात येतील, अगं मलाच काय पण सारा समाज या सोन्यानं मढवील. आणि माझा एकच दागिना आहे, 100 नंबरी भीमराव माझ्या गळ्यातलं सोनं एवढं महान दागिना आहे. म्हणून माता रमाई त्या महिलांना काय म्हणतात, अग नको माझला दागिना ग, नको माझला दागिना ग, अग नकोश कुठला लेन, अग 100 नंबरी भीमराव माझ्या गळ्यातलं सोनं, शिक्षित बाईला लाजवील अशी महान विचारसरणी माता रमाईची होती. तेव्हा माता रमाई त्या महिलांना काय म्हणतात, जगाच्या बाजारातील दागिन, खडी भराच आहे मागण, मजला जगन, तुम्ही खुशाल लावा शृंगार साज, तुम्ही खुशाल लावा शृंगार साज, ते मौल्यवान धन, अग 100 नंबरी भीमराव माझ्या गळ्यातलं सोनं, अग 100 नंबरी भीमराव माझ्या गळ्यातलं सोनं, 100 नंबरी भीमराव माझ्या गळ्यातलं
मिळो बाई माझ्या धण्याला कमी ना मजला त्या दागिन्याला राजा माझा होईल कोटी संत गुण गाईल काय म्हणतात अगं सुख मिळो बाई माझ्या धन्याला कमी ना मजला त्या दागिन्याला अगं फक्त माझ्या पतीला सुखच भेटावं आणि जेव्हा पती माझे पती येतील तेव्हा संबंध समाज सोन्याने मढवेल म्हणून माहित आहे अरे आढळणे नित्य स्वप्न असे पाहावे की साहेबांनी खूप शिकून महाप्रज्ञावंत व्हावे आज अशी एखादी बाई म्हणते का माऊली माझे भाऊ कामाला गेले मुंबईला त्यांच्यासोबत 2-4 माणसं होते आता त्याला काम लागलं 10-15 पैसे घेऊन आले आमच्या भावाला काम लागलं आमचा भाऊ थांबला आमची बहीण त्याने विचारते का हो बाबा तुमच्या भावाला नाही आता आपले सगळे माणसं दिले खोर आमचे भाऊ नाही वहिनी म्हणजे ते का देणार नाही म्हणजे कसं काय नाही आता तिकडेच राहणार मी त्या तिकडेच गेला आमच्या भाऊजीने आमच्या सगळ्या घरादाराचा उद्धार केला म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो आपल्या पत्नीवर आपला विश्वास पाहिजे आणि पत्नीचा सुद्धा पतीवर विश्वास असला पाहिजे कारण हे एका रथाचे 2 चाक आहेत ते दोन्ही जर सुरळीत चालले तर संसाराचा गाडा सुरळीत चालतोय म्हणून माहित आहे अरे कर्माथी वो धर्माथी कर्माथी वो धर्माथी हम दलितों के दिल की वो अरमा थी हम दलितों के दिल की वो अरमा थी अरे तुम क्या जाने नारी क्या चीज है तुम क्या जाने नारी क्या चीज है अरे सच्ची नारी तो मेरी माँ रमा थी सुख मिळो बाई माझ्या धण्याला कमी ना मजला त्या दागिन्याला कामाच्या मी जर मेलो तर माझ्या हस्ते हिरवळ बनावी जर माझे साहेब तिथे आले तर त्यांना चटका न लागो त्यांच्या पावलाला म्हणून प्रतापदा बोलून म्हणतात अस्तीची माझ्या हिरवळ बनावी त्यावरून स्वारी माझ्या साहेबांची जावी पण चटका न लागो त्यांच्या पावलाला मिळो माझे जीवन माझ्या साहेबाला बघा म्हातार माझी किती श्रद्धा होती बाबासाहेबाला म्हणून माहिती मला मिळो बाई माझ्या धण्याला कमी ना मजला त्या दागिन्याला राजा माझा होईल गुण गाईल थोर पुरुषाची थोर मी पत्नी थोर पुरुषाची थोर मी पत्नी दिलपा गाईल मोठेपण थोर पुरुषाची थोर मी पत्नी दिलपा गाईल मोठेपण म्हणून माहिती अगं थोर पुरुषाची थोर मी पत्नी दिलपा गाईल मोठेपण हे म्हणावा आणि 100 नंबरी भीमराव माझ्या गळ्यातलं सोनं नको
भीमराव माझ्या गळ्यातलं सोनं हे 100 नमुने भीमराव माझ्या